आज आपण शेवग्याच्या पानाची चटणी कशी बनवायची ते पाहूया. तर मूठभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर तीळ, फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची आहे. आपल्या आवडीनुसार हे घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मिरची टाकायची, किती तिखट खाता त्या हिशोबाने मिरची घ्यायची आहे, परतून घ्यायची थोडीशी. त्याच्यानंतर मी ही शेवग्याची पानं पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यानंतर कपड्यावर टाकून पूर्ण सुकवून घेतली. आता ही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. शेवटी याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे, ते पण भाजून घ्यायचं आहे. तवा गरम आहे त्याच्यात भाजून जातं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुकं, बारीक कापून. लसूण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या, चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे, तीळ, फुटाणे, शेवग्याची पानं हे टाकून आपल्याला परत मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे. आता ही बनवलेली चटणी आपल्याला ना थोडीशी परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अगदी थोडं तेल टाकून चांगली कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची. 2-3 मिनिटात चांगली कुरकुरीत होते आणि 2-2 महिने म्हटले तरी खराब होत नाही, म्हणून परतून घ्यायची. काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि रोज आपल्या जेवणामध्ये घ्या, मस्त लागते एकदम.